दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक शहरात पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करत सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक करण्यात अंबड पोलिसांना मोठे यश मिळाले। ही कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे। 22 फेब्रुवारी 2026 रोजी नियमित गस्ती दरम्यान पाथर्डी फाटा परिसरात मोटरसायकलवरून फिरणारे 2 संशयित इसम पोलिसांच्या नजरेस पडले। पोलीस अंमलदार मयूर पवार यांनी तत्काळ त्यांचा पाठलाग सुरू केला। वरिष्ठांच्या सूचनेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ मागवण्यात आलं। तब्बल 30 किलोमीटर पाठलाग करून ओत्यार येथील उड्डाण पुलावर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेताना आरोपींनी झाटापट करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीनं कारवाई करत त्यांना जेरबंद केलाय। अमजद अली अकबर अली बेग वय 47 वर्ष राहणार भिवंडी तालुका जिल्हा ठाणे, फैयाज इम्तियाज अन्सारी वय 28 वर्ष राहणार भिवंडी जिल्हा ठाणे अशी या आरोपितांची नावे आहेत। तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं दाखल गुन्ह्यातील सुमारे 5 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। दोन्ही आरोपी 2023 पासून पोलीस असल्याची बतावणी करून चोरी करण्यात सराईत असल्याचं निष्पन्न झालंय। आतापर्यंत एकूण 58 गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये नाशिक शहरात 42, नाशिक ग्रामीण 10, धुळे शहर 5, कर्नाटक राज्य 1 असा समावेश आहे। आतापर्यंत 10 गुन्ह्यांतील सुमारे 200 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसंच 29 जून 2024 रोजी बेडगिरी पोलीस स्टेशन गडक कर्नाटक इथं पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यातही आरोपी सहभागी असल्याचं निष्पन्न झालंय। नाशिक शहर पोलीस अंतर्गत अंबड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड व त्यांची सर्व टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। पोलीस बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी पकडलेलं आहे। बतावणीचे 58 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि साधारण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल या सर्व टीमनी हस्तगत केलेला आहे। त्याबद्दल मी अंबड सिनियर PI व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो। विशेष करून आमचे पोलीस अंमलदार मयूर पवार हे 2 वर्षापासून सर्व CCTV चेक करून या आरोपींच्या मागावर होते आणि शेवटी त्यांना यश आलेलं आहे। आणि हे जे आरोपी आहेत हे कर्नाटक राज्यामध्ये पोलिसांवर हल्ला करून फरार आहेत। तर या सर्व आरोपींना अटक केल्याबद्दल, हे डिटेक्शन केल्याबद्दल आणि प्रॉपर्टी रिकवर केल्याबद्दल मी अंबड पोलीस स्टेशन, ACP अंबड आणि DCP झोन 2 नाशिक शहर या सर्वांचं अभिनंदन करतो। CCTV फुटेजचं बारकाईनं विश्लेषण करून आरोपींची हालचाल, वाहन, कपडे, हेल्मेट आणि देहबोलीचा अभ्यास करण्यात आला। त्यातून आरोपींची ओळख पटवून अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। सध्या आरोपींच्या इतर साथीदारांचा देखील शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत तसंच पोलीस निरीक्षक गुन्हे सचिन खैरनार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकानं ही कामगिरी बजावली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।